ग्रामीण तर लोणावळा हत्या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट येते। केतन अग्रवालची हत्या केल्याची सिया आणि चेतननं कबुली दिलेली आहे। तर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या संदर्भात एबीपी माझाला माहिती दिली आहे। चेतन आणि सियाला चौकशीसाठी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे। तर सिया आणि चेतननं केतनची हत्या केल्याची कबुली आता पोलिसांसमोर दिल्याचं समजतंय। तर लोहगड हत्या प्रकरणी अतिशय मोठी अपडेट येते। केतन अग्रवालची हत्या आम्हीच केल्याची कबुली आता सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन यांनी दिलेली आहे। लोणावळा ग्रामीण पोलिसांनी एबीपी माझाला ही माहिती दिलेली आहे। अत्यंत सावध रीतीनं प्लॅन करून सिया आणि चेतननं केतनची हत्या केलेली आहे। मात्र त्यांचा हा प्लॅन उधळण्यात आलेला आहे किंवा हा उधळलेला आहे आणि या हत्येचा सुगावा पोलिसांना लागला आणि त्यानंतर या दोघांना अटक झालेली होती। या दोघांनी अखेर हत्येची कबुली दिलेली आहे। केतन अग्रवालची हत्या केल्याची सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतननं कबुली दिलेली आहे। कुछ भी सिया पर हत्या का आरोप है। सिया को आप देख सकते हैं। तर चेतन आणि सियाला ग्रामीण पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणण्यात आलं तेव्हाची ही दृश्य आहेत। सियानं तिच्या होणाऱ्या नवरा केतनची हत्या केलेली आहे। बॉयफ्रेंडच्या साथीनं तिनं ही हत्या केल्याची कबुली दिली आहे। आपल्यासोबत तपास अधिकारी त्याचबरोबर प्रभारी अधिकारी दिनेश तायडे जी आहे त्यांच्याशी आपण बोलूया। सर, हा हत्या आपण पाहिलं की एक किल्ल्यावर पहिले असा समोर आला होता की फोटो काढण्याच्या प्रयत्नात पाय घसरून खाली पडले। नेमका नंतर काय कळालं? सुरुवातीपासून पहिले आपल्याकडे काय जानकारी आली होती, नंतर तपासात काय समोर आलं? जी मुलाचं जे कॅरेक्टर फॅमिलीने आम्हाला सांगितलेलं होतं की एक व्यवस्थित वेल मॅच्युअर्ड आणि सेफ चालणारा मुलगा होता। तर म्हणजे त्याचा जो स्वभाव होता आजपर्यंतचं त्याचं जे बिहेवियर फॅमिलीने सांगितलेलं होतं त्यानुसार तो जी घटनास्थळ आहे ती एकदम धोकादायक आहे। तिथे तो जाणं शक्यच नव्हतं असं फॅमिलीचं पण प्रायमरी बेसिसवर म्हणणं होतं आणि आम्हालाही तसं निदर्शनास आलं त्याच्या ओव्हरऑल कॅरेक्टरवरनं। तर तिथनं आम्हाला संशय बळावत गेला की एवढ्या धोकादायक ठिकाणी हा मुलगा कसा काय जाऊ शकेल। म्हणूनच मग आम्ही पुढचं इन्व्हेस्टिगेशन डीपली केलं। सीसीटीव्ही मध्ये आपल्याला चेतन दिसला, तो हुडी आणि इयरफोन असं लावून मग ते इशाऱ्यामध्ये बोलणं झाला असं तुम्हाला दिसला, काय काय दिसलं? त्यामध्ये पहिले तर ते संशयास्पद आढळलं आहे की 33 डिग्री टेम्परेचरमध्ये पण तो हुडी घालून आणि पूर्णतः आयडेंटिटी लपवण्याचा प्रयत्न करत असताना तो इसम दिसला आम्हाला। त्यावरनं शक बळावत गेला। मग त्याच्या येण्या जाण्याचा टाईम वगैरे त्या सगळ्या गोष्टी ॲनालिसिस करून आम्ही या निष्कर्षावर आलो की तोच त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे म्हणून। सिया आणि चेतनची चौकशी करण्यात आली, त्यांना क्वेश्चनिंग करण्यात आलं असणार। त्यांनी का कबुली दिली आहे की त्यांनी या प्रकारच्या हत्याला म्हणजे एक कट रचून हत्या केली आहे? येस आतापर्यंत आम्ही त्यांच्याकडे जे इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे अजून एकदम प्रायमरी स्टेजला आहे इन्व्हेस्टिगेशन, परंतु आतापर्यंत त्यांनी प्रायमरीली कबूल केलेलं आहे की सगळं येस केलेलं आहे। काय म्हणजे कन्फेशनमध्ये त्यांनी काय सांगितलं? तिने मूळ याच्यामध्ये जी सिया मुलगी आहे तिला लग्न करायची बिलकुल इच्छा नव्हती आणि त्या कारणानेच तिने तिच्या मित्रासोबत मिळून प्लॅन करून त्याला मर्डर करून त्याला अपघाताचं स्वरूप दिलं होतं असं त्यांनी कन्फेस केलं? जी सर, ह्याच्या आधी पण प्रयत्न केला होता, तो स्टोरी काय? शक्यता आहे कारण की यापूर्वी पण 31 मेला 14 जूनला ती सिया आग्रह करून केतनला लोहगडला घेऊन आलेली होती। कदाचित त्यावेळेसही त्यांचे प्रयत्न असणारच आहे। यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत आणखी काही महत्त्वाचे